नमस्कार. मराठी व्याकरणात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत का? मग आजचा हा भाग खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण अभ्यासणार आहोत विकारी शब्द. हा व्याकरणाचा तो पाया आहे ज्यावर तुमच्या स्पर्धा परीक्षांमधलं यश अवलंबून आहे. चला तर मग सुरुवात करूया. मराठी वर्ग टीमकडून तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. हो, आणि आज आपण एकत्र मिळून व्याकरणातला हा जो महत्त्वाचा विषय आहे ना, तो एकदम सोपा करून शिकणार आहोत. अगदी बरोबर. विशेषतः महाटेट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणात चांगले गुण मिळवण्यासाठी शब्दांच्या जाती समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. एकदा का हा पाया पक्का झाला ना, की यश नक्कीच जवळ येतं. आजच्या आपल्या लक्ष अभ्यास प्रवासात आपण काय काय बघणार आहोत ते पटकन पाहूया. सगळ्यात आधी विकारी शब्द म्हणजे काय ते ओळखूया. मग त्याचे 4 प्रकार: नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे सविस्तर बघू आणि शेवटी एक मस्त रिव्हिजन करून सरावासाठी काय करायचं ते पण पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे जाऊया. विकारी शब्द ओळख. आता हे विकारी शब्द म्हणजे नेमकं काय असतं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण असं समजा की मराठी व्याकरणाची संपूर्ण इमारत ह्या पायावरच उभी आहे. तर विकारी शब्द म्हणजे असे शब्द जे वाक्यात वापरताना बदलतात. आता हा बदल कशामुळे होतो? तर शब्दाचं लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार. म्हणजे तो शब्द पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी, एकवचनी आहे की अनेकवचनी, यानुसार त्याचं रूप बदलतं. हे स्लाइडवरचं उदाहरण बघा. मुलगा हा एकच शब्द आहे, पण तो मुलगी होतो, मुलगे होतो किंवा मुलांना असाही बदलतो. हा जो बदल होतो ना, म्हणूनच या शब्दांना विकारी म्हणजेच बदलणारे शब्द असं म्हणतात. आता आपण विकारी शब्दांमधल्या पहिल्या प्रकाराकडे वळूया, आणि तो आहे नाव. सोप्या भाषेत सांगायचं तर जगातल्या कोणत्याही गोष्टीला, मग ती आपल्याला डोळ्यांना दिसत असो किंवा आपण फक्त तिची कल्पना करू शकतो, तिला ओळखवण्यासाठी आपण जे नाव देतो ना, तेच म्हणजे नाव. नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आणि यांच्यातला फरक ओळखणं खरंच खूप सोपं आहे. जरा स्लाइडवर लक्ष द्या. बघा, जेव्हा आपण नदी असं म्हणतो तेव्हा ती जगातली कुठलीही नदी असू शकते, म्हणून ते झालं सामान्य नाम. पण जेव्हा आपण गंगा असं म्हणतो तेव्हा आपण एका ठराविक विशिष्ट नदीबद्दल बोलतोय, म्हणून ते झालं विशेष नाम. अगदी बरोबर. तसंच मुलगा हे सामान्य नाम आहे, पण राम हे विशेष नाम. आणि तिसरा प्रकार भाववाचक नाम, म्हणजे असे शब्द जे एखादा गुण, भावना किंवा स्थिती दाखवतात, ज्यांना आपण पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो. उदाहरणार्थ सौंदर्य किंवा आनंद. एकदम बरोबर. चला अजून काही उदाहरणं बघूया, म्हणजे विषय डोक्यात पक्का बसेल. सामान्य नामांमध्ये येतात पुस्तक, शाळा, शिक्षक. विशेष नामांमध्ये सचिन, महाराष्ट्र, भारत. आता भाववाचक नामांबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अनेकदा सामान्य नाम किंवा विशेषणाला पण, गिरी, य, ई असे प्रत्यय म्हणजे सफिक्सेस लागून भाववाचक नामं तयार होतात. जसे इथे दिलंय बघा. शहाणापासून शहाणपण, गुलामपासून गुलामगिरी आणि श्रीमंत पासून श्रीमंती. चला आता वळूया विकारी शब्दांच्या दुसऱ्या प्रकाराकडे, आणि तो आहे सर्वनाम. नावावरूनच कळतंय, सर्वनामांसाठी वापरला जाणारा शब्द. सर्वनामांमुळे आपली भाषा अधिक सहज आणि ऐकायला छान वाटते. आता ह्या स्लाइडवरचं उदाहरण बघा, किती मस्त आहे. यावरून लगेचच सगळं क्लिअर होईल. समजा आपण असं म्हटलं की श्रीकांत अभ्यास करतो, श्रीकांत खेळायला जातो, श्रीकांत हुशार आहे. सारखं सारखं श्रीकांत ऐकून कंटाळा येतो ना. त्याऐवजी जर आपण असं म्हटलं श्रीकांत अभ्यास करतो, तो खेळायला जातो, तो हुशार आहे, तर हे ऐकायला किती सहज आणि छान वाटतं. इथे आपण श्रीकांत या नामाच्या जागी तो हा शब्द वापरला, आणि म्हणूनच तो हे झालं सर्वनाम. सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार आहेत. पुरुषवाचक म्हणजे जे व्यक्तींबद्दल बोलतात, जसं की मी, तू, तो. मग आहे दर्शक सर्वनाम, जे एखादी जवळची किंवा लांबची वस्तू दाखवतात, जसं की हा, ती. बरोबर. त्यानंतर येतं संबंधी सर्वनाम, जे 2 वाक्यांना जोडतं, जसं जो अभ्यास करेल तो पास होईल. मग येतं प्रश्नार्थक, ज्याने आपण प्रश्न विचारतो, कोण, काय. अनिश्चित सर्वनाम म्हणजे जेव्हा आपल्याला नक्की कोणाबद्दल बोलायचंय हे माहीत नसतं, जसं की कोणीतरी आलंय. आणि शेवटी आत्मवाचक, जे स्वतःबद्दलच सांगतात, जसं की मी स्वतः हे काम केलं. चला आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. स्क्रीनवर एक वाक्य दिसतंय, जो अभ्यास करेल तो पास होईल. आता पटकन सांगा बघू, या वाक्यात कोणती सर्वनामे आहेत?
विचार करा आणि आपलं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे आलो आहोत. विशेषण. नावामध्येच सगळं आहे. हे शब्द नामाबद्दल काहीतरी विशेष माहिती देतात, त्याला अधिक चांगलं वर्णन करतात. हे शब्द नामाचा गुण, रंग, रूप किंवा संख्या सांगतात. विशेषणाची व्याख्या अगदी सोपी आहे. जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करतो त्याला विशेषण म्हणतात. आता हे उदाहरण बघा. मुलगा हे एक नाम आहे, पण जेव्हा आपण म्हणतो हुशार मुलगा, तेव्हा हुशार हा शब्द त्या मुलाबद्दल एक खास गोष्ट, त्याचा गुण सांगतोय. म्हणून हुशार हे झालं विशेषण. विशेषणाचे सुद्धा मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला, गुणवाचक, जे नामाचा गुण, रंग किंवा चव सांगतात, जसं की चांगली मुले, काळा कुत्रा, आंबट कैरी. दुसरा प्रकार आहे संख्यावाचक, जे नामाची संख्या किंवा क्रम सांगतात, जसं 5 टोप्या किंवा पहिला क्रमांक. आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. यात सर्वनाम नामाच्या आधी येऊन विशेषणासारखं काम करतं, जसं की माझे घर किंवा ती मुलगी. आणि आता विकारी शब्दांमधला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार, क्रियापद. मित्रांनो, क्रियापदाशिवाय कोणतंच वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. हे वाक्यातली क्रिया दाखवतं आणि वाक्याला अर्थ प्राप्त करून देतं. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. स्लाइडवरचं उदाहरण पहा. पक्षी आकाशात उडतो. या वाक्यात उडतो हा शब्द पक्षाची क्रिया म्हणजे ॲक्शन दाखवतोय आणि त्यामुळेच वाक्याला पूर्ण अर्थ मिळतोय. म्हणून उडतो हे झाले आपलं क्रियापद. क्रियापदाचे 2 प्रकार परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, सकर्मक आणि अकर्मक. आणि हे ओळखण्याची एक सोपी ट्रिक आहे. हो, ही ट्रिक लक्षातच ठेवा. काय करायचं तर क्रियापदाला काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारायचा. जर उत्तर मिळालं तर ते सकर्मक क्रियापद. जसं राम आंबा खातो. प्रश्न विचारा, काय खातो? उत्तर मिळालं आंबा. म्हणजे खातो हे सकर्मक आहे. आता दुसरं उदाहरण बघा. तो हसतो. प्रश्न विचारा, काय हसतो? उत्तर मिळतंय का? नाही. म्हणून हसतो हे अकर्मक क्रियापद आहे. ही ट्रिक परीक्षेमध्ये तुमचा खूप वेळ वाचवेल. क्रियापदाचा अजून एक महत्त्वाचा प्रकार आहे, तो म्हणजे संयुक्त क्रियापद. नावाप्रमाणेच इथे 2 शब्द एकत्र येतात. एक असतो क्रियेचा मूळ शब्द, ज्याला आपण धातुसाधित म्हणतो, आणि दुसरा असतो त्याला मदत करणारा शब्द, म्हणजे सहाय्यक क्रियापद. उदाहरण, मुले खेळू लागली. इथे खेळू हा मूळ शब्द आहे आणि लागली हे त्याला मदत करणारं क्रियापद आहे. हे दोन्ही मिळून खेळू लागली हे एक संयुक्त क्रियापद तयार झालं. वाह! तर आपण विकारी शब्दांचे 4ही प्रकार अगदी व्यवस्थित अभ्यासले. आता वेळ झालीये एका क्विक रिव्हिजनची. आणि हो, तुमच्या प्रॅक्टिससाठी आम्ही काय सोय केली आहे ते सांगण्याची. चला, एका नजरेत सगळं आठवून घेऊया. नाम म्हणजे कोणत्याही गोष्टीचं नाव. सर्वनाम म्हणजे नामाच्या जागी येणारा शब्द. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. आणि क्रियापद म्हणजे क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. झालं, इतकं सोपं आहे हे सगळं. तुमचा अभ्यास आणखी सोपा आणि पक्का व्हावा यासाठी आम्ही या संपूर्ण भागाच्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये तयार केल्या आहेत. आणि एवढंच नाही तर सरावासाठी एक खास क्विज सुद्धा बनवली आहे. या दोन्हींची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लगेच मिळेल. ते नक्की डाउनलोड करा आणि भरपूर सराव करा. आणि हो, जाता जाता तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न. तुमचा अनुभव काय सांगतो? स्पर्धा परीक्षांमध्ये या 4 प्रकारांपैकी नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद कोणत्या टॉपिकवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात? तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला, यावर आपण सगळे मिळून चर्चा करूया. पुढच्या भागात भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत. धन्यवाद.